शेअर बाजारात अचानक आणि भीषण घसरण झाली असून याला गेल्या 156 वर्षातला सगळ्यात मोठा धक्का असं म्हटलं जात आहे. एका दिवसात बाजारात अशी परिस्थिती निर्माण झाली की गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड भीती पसरली आणि सर्वत्र पॅनिक सेलिंग सुरू झाली. दुपारनंतर अचानक मोठ्या प्रमाणात शेअर्स विक्रीला आले. लोक घाबरून आपले शेअर्स विकू लागले आणि यामुळे बाजार झपाट्याने कोसळला. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक मोठ्या प्रमाणात खाली आले. अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्सही तासाभरात कोसळले. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले. काही मिनिटातच अनेकांची कमाई पाण्यात गेली. छोट्या गुंतवणूकदारांपासून मोठ्या संस्थांपर्यंत सगळ्यांनाच या धक्क्याचा मोठा फटका बसलाय. तज्ज्ञांच्या मते जागतिक बाजारातील अस्थिरता, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि परदेशी गुंतवणूकदारांची विक्री ही या सगळ्या घडामोडींमागची मुख्य कारणं आहेत. भीतीचं वातावरण वाढत गेलं आणि त्यातूनच पॅनिक सेलिंगचा वेग वाढला. पुढील काही दिवस शेअर बाजार अत्यंत चंचल राहू शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय. थोडक्यात सांगायचं झालं तर भावनेच्या भरात झालेली ही विक्री सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी मोठा धडा ठरली असून अशा काळात संयम राखणं खूप गरजेचं आहे.